T20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर. दुबळ्या झिम्बाब्वेकडनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव. 23 धावांनी कांगारूंनी उडवला धुव्वा. राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं हीच सर्व आमदारांची इच्छा. आमदार हिरामण खोसकर यांची माहिती. विलिनीकरण हीच दादांना खरी आदरांजली असेल, खोसकरांची भूमिका. विलिनीकरणाबाबतचा लेख काही दिवसांपूर्वीचा, त्यावर आता बोलणार नाही. आमच्यासाठी विषय संपलाय. झी 24 तासवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाऊक. आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. लाचखोरीचं लोण पोहोचलं थेट मंत्रालयात. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000ची लाच घेताना अटक. तर लाचखोरीची लिंक माझ्याशी जोडली गेली तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन, झिरवाळांचं वक्तव्य. राज्यात कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा. जळगावात ओसाड जमिनीवर केळी बाग दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड. सॅटेलाइटच्या मदतीनं कृषी विभागानं केला भांडाफोड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत. झेडपीतल्या सुमार कामगिरीवर शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती. धाराशिवमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रणनीती. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. शिवसेना युबीटीचा बिनशर्त पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 17 तारखेला मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्यानिमित्त मोदी मुंबईत. सांस्कृतिक कार्यक्रमाला राहणार उपस्थित.